ज्ञानेश्वरी 750 वर्षापूर्वी इथले ज्ञानोबा असे संत शिरोमणी भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार म्हणजे ज्ञानोबा. ज्ञानोबा तुकोबा आपल्या संप्रदायाचे मुकुट बनेत. 10 लाख 5 लाख 12 लाख 15 लाख लोक धावत कुठे जातात? पंढरीला. मृदंग टाळ पताका घोष आणि ज्ञानोबा तुकाराम या नावात फार शक्ती आहे. ही हृदयाची भक्ती आहे. ही पांडुरंगावर हृदयाची एक प्रेमाची स्फूर्ती आहे. हृदयातून जे भगवंताबद्दल प्रेम स्फुरण होत तो भक्त बनतो. आणि भक्ती असावीच घरात. जसं तुम्हाला घरात पैसा असावा, मुलं शिकावे, तर नोकऱ्या करावा असं वाटतं ना, तसं भगवंताला वाटतं माझ्या लेकरानं माझ्यावर प्रेम करावं. तुमचं लेकरानं तुम्हाला प्रेम करावं वाटतं की नाही? तुमचं लेकरू आहे, जन्मलं मोठं झालं तर त्याला प्रेम करावं वाटते की नाही? आई म्हणा, बाबा म्हणा, कुठं आलं तर छान जवळ या. आणि पोरगं आलं गाऊन बोललं नाही, आईला बाबाला कसं वाटतं? तसं भगवंताला आपण प्रेम केलं नाही तर करमत नाही. लक्षात ठेवा. प्रेमासाठी ते साकार झालाय, त्याला आकार नाही प्रकार नाही. खरं ज्ञान जगाला माहित नाही. वेदाची संपत्ती कोणी जगाला देत नाही. नीट आहे का? जी वेदाची संपत्ती ना ज्ञान, वेदाची संपत्ती जगताचं काय रूप आहे? वेदात काय लिहिलंय? कितीतरी वर्षापूर्वी ब्राह्मण वेदाला हात लावत नव्हते. मला सगळं माहितीच आहे काय इतिहास आहे जगण्यात. की माऊलीला कसा त्रास झाला, तुकोबांना कसा त्रास झाला हे त्याला माहिती. आता ते सिरियल मध्ये सगळं दाखवायचं, त्यामुळे मला सांगायची गरज नाही. म्हणून एक आहे का की वेदाला हात लावायची पण आपली ताकद नव्हती. तर वेदाचं ज्ञान कुठून येईल? पण समजा वेदाचं वाचलं तर संस्कृत भाषा, ही भाषा उच्चारता येत नाही तर कळलं कुठून? पण ते वेद कळत नव्हता. 10,000 वर्षापासूनच्या भगवंताला जेव्हा प्रगट झाले त्याने श्वास घेतला भगवंतानं. एकहम बहुश्याम. जेव्हा सृष्टी उत्पन्न करायची तर भगवंत अगोदर, नंतर सृष्टी असते. मायबाप आधी आणि संतती नंतर असते. त्याला माहिती ना, पेरणी आधी नंतर पिकाची उत्पत्ती असते. आधी पीक आणि मग पेरणी असं असतं का? आधी पेरणी आणि मग पीक. तसं आधी ईश्वर आणि मग जगात, नंतर जीव म्हणजे आपण. पशु पक्षी सगळं चर आचर वगैरे ब्रह्मांड सगळं त्यानं बनवले. पंचमहाभूत त्यानं बनवले आणि पंचमहाभूताची बॉडी पण बनवली. आणि त्याच्यामध्ये आपण आत आलो कर्म बघण्यासाठी. आपलं प्रारब्ध आपण साचलेलं असतं. वाईट कर्म केले असते, चांगले कर्म केलेले असते. वाईट कर्माचा पण भोगच असतो आणि चांगल्या कर्माचा पण भोग असतो. त्याला प्रारब्ध नाव येतं. आणि हे तर चुकवायचं असते या जन्मात. म्हणून कर्म करताना, वाणीनं बोलताना, पाऊल टाकताना, कुणाचा द्वेष करताना, कुणाच्या घराला आग लावताना, कुणाच्या लग्न मोडताना विचार करावे. हो बेटा, म्हणजे मग पत्नी घरात येते तर तिने पण भाव तोडू नये, हे पण पाप आहे. मग तुझ्या मायाचं भाव तुटते हे लिहून ठेवायचं. आपण जर घरातले भाऊ जर अलग केले तुझं मायाचा धुरळा तुटते. कारण मी सत्य बोलते. जसं आपल्या भावाचं मायेने घरात प्रेम बांधून ठेवावं तसं संस्कार पण बांधून ठेवावं. तसं भगवंताचं प्रेम पण हृदयात नाचावं आणि कर्म करत करत जगावं आणि त्या भक्तीच्या साठ्याला घरात आणावं. त्या कुळाला जपावं. ज्या पित्याने जन्म दिला, ज्या आईने वाढवलं, तिला प्रेम कमी पडू देऊ नये. त्या घरात धन कमी कधी पडत नाही आणि तिथं पित्राला दोष कधी लागत नाही. पितृदोष, मायबापाचा सांभाळ नाही केला पितृदोष तयार होतो. धन जर आलं ना, आपण त्या वाईट मार्गाला नेलं, मदिरा पान जर केलं तर दोष तयार होतो. घरातल्या स्त्रीला छळलं तर दोष तयार होतो. विनाकारण मारलं तर पाप तयार होत. स्त्रीच्या अंगाला कधी घात लावायचा नाही. ती लक्ष्मी तुमची, नीट लक्षात ठेवायचं. आणि ती लक्ष्मी आहे, कष्ट करून घ्या, मार
संतुष्ट नाही, त्या घरातले पितृ देवता, वास्तुदेवता, इष्टदेवता रुष्ट होतात. कलह वाढतो आणि संपत्ती टिकत नाही. भावाचं वैर वाढतं. कारण स्त्री ही शक्ती, लक्ष्मी आहे. तिला छाळ्या घरात स्वप्नात येत नाही. मी जसं पुरुषाला बाईला राग होतो ना कधी पण, तुम्हाला सगळ्याला माहिती, मी बाईला कधीच चांगलं म्हणत नाही, तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव. पण काही ठिकाणी बघण्यात आले की बाईचा छळ. मग चांगलं कर्तव्य की पुरुषाला कसं वागावं, घरात सुख कसं आणावं, मंदिरात मारुतीच्या घरातून तेल वाच जावे की नाही, अगदी जावे. आपल्या घरातलं तेल फोडणीच्या आधी मंदिरात असावं. तर ही जी ज्योत आहे प्राण ज्योत असते, दिव्याची ज्योत. कशाले बाबा वापस आपण मंदिरात होतो खंडोबाच्या, काय ना खंडोबा. आणि जेव्हा पुण्य, जेव्हा प्रेम, जेव्हा माणुसकी जिवंत असते, तर भगवान धावून येतो, आपलं कार्य करतो. म्हणून पुण्य संपादन करावं, संतांचं दर्शन घ्यावं, घरातून दान पुण्य व्हावं आणि मोठ्या माणसाला जपावं घरातल्या. बस एवढंच सांगायचं मला की अनादर होऊन आजकाल माणसाचा अनादर आहे. जिथं इथं आहे असं यांच्याकडे प्रेम भरपूर दिसायला, यांचा जीव कसा आहे. सगळ्यांना घरामध्ये वडील माणसाची, आई वडिलाची सेवा. अमर म्हणले माझ्या लग्नात अमरला घेऊन गेले. दुसरा चमत्कार पण लक्ष्मीच आहे. आयु, आरोग्य, धन, धान्य, वृत्ती, सिद्धी, तुष्टी, पुष्टी या घरात नांदते. काय असते धर्म तिथं प्रेम आहे, आई वडिलाचं तिथं. म्हणून ह्या घरात सतत आशीर्वाद राहील. आनंद म्हणजे ईश्वर आहे, ईश्वर म्हणजे आत्मा आहे, आत्मा म्हणजे व्यापक आहे, तो म्हणजे एक आहे आणि तो म्हणजे मी आहे. हे भगवंत सांगतात ना माऊली. माऊली काय सांगतात, जो आनंदाचं रूप आहे ते माझच आहे आणि जे दुःख आहे त्यांना बोला विचार काय पाहिजे ते तुमचे पापाचे कर्म आहेत. जे मी जे कर्म केलं ते तुमच्या पुढे आलं, समजतंय ना. म्हणून पाप करताना विचार करावा आणि पुण्य सतत करावं. इंद्रियानं कर्म व्यवहाराचं करीत राहावं, तक्रार करू नये. जे वाट्याला आलं ते कर्म करत चलावं. मग घरात बाईन असो, दारात पुरुषांना असो, कर्माला कमी पडू नये. नाम हरीची भक्ती सांगितली. हरिमुखे म्हणा आणि चालतं बेटा. हरीला का आवाज द्यायचा, हरीला का प्रेम करायचं. ऐका, जे प्रेम सार्थकी लागतं ते देवाचं, जे व्यर्थ जाते ते संसाराचं. विषयाचं प्रेम केलं विकार तयार होतो. विषय प्राप्त करावा पण विषयात मन राहू नये. संसार करावा पण करते पण आहे म्हणे. दान धर्म करावा पण ते पण बोलतो नाही. आवडत पण आहे ते. आपण किती बघतो म्हणतो सरोजा, किती वाणी चटाळ असते आपली. पुन्हा दिलं म्हणती, विसरून जाणं ते पाप असते. दिल्यावर काढायचं पुन्हा भोकायचं. मी केलं, मी दिलं, अरे राम थांब की. म्हणून जे हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करत. पुण्य म्हणजे अगदीच तयार होत हरी म्हणताना आणि पाप जात हरी म्हणताना. हरीचं स्मरण केलं हृदय पावन झालं. हरीचं नाम मुखात आलं हे पवित्र झालं. आपल्याला भगवंताना सांभाळायचं असेल, दुःखात धावून यायचं असेल तर त्याचं स्मरण करा. सुख आणि दुःख हे दोन चाकं आपल्या आयुष्याच्या गाडीचे. आणि सुख संपत दुःख येत, दुःख संपत सुख येत. पण दुःखामध्ये पण त्यांनी धावून यावं आणि दुःखाला बाजूला करून आम्हाला आनंदाने जगता यावं असं सामर्थ्य द्यावं म्हणून हरीला हाक मारावं. त्याचं नाव हरिमुखे म्हणा. पुण्याचे गणना कोण न करे. पुण्य कमी पडलं तर संसारात दुःख होतं, पैसा घरात याचा थांबतो आणि कलह वाढतो. आमच्या मनाची छाया पुण्य कमी झाले की लक्ष्मी निघून जाते ग घरातून. पुण्य संपले की पाप साचलेलं वर येतं. म्हणून पाप पुण्यानं पाप मरूनच जाऊ. ओला कपडा उन्हात टाकला
त्या प्रकाशाने ते ओला कधी निघून गेला, कपडा कधी वाळला कळत नाही. तसं पुण्य करत करत पाप कधी गेलं कळतच नाही. आपण कपडा ओला करतो, घालतो, घालताना ओला असतो आणि काढताना कोरडा असतो. शास्त्र पुराण सुतीची वचन. सांगा मौली काय बोलतात ते ऐका. तुम्ही सगळे खेड्यात पण हरिपाठ आहे, तिथं पण हरियाचं कोणतं गाव सगळीकडे हरिपाठ हप्त्यामध्ये असतोच. पण जो हरिपाठ आपण म्हणतो त्याचा भावार्थ आपल्या बुद्धीला कळत नाही आणि मनाची वळवळ थांबत नाही. एक ऐका, हरिपाठ म्हणता आपण प्रेमानं म्हणतो, भक्ती सिद्ध होती, पण त्या हरीची ती शक्ती ती कळत नाही. हरीचं वर्णन कसं केलंय ऐका, तेच ऐका. उत्तर आहे वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन. वेदामध्ये 6 शास्त्रामध्ये वेद 4 आहेत, शास्त्र 6 आहेत आणि पुराण 18 आहेत. वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा. सगळ्यांना सांगितलंय की भगवंताला जपान बाहेर निघा. घरातून निघताना मी शेतकरी, मला माहिती तुम्हाला पळावं लागतं, पण जर माळ घेऊन जर करता येत नसेल हातात जा चालतंय. तुम्ही चलता चलता शेतापर्यंत असतो नाम घेऊ शकता ना, आमचं तोड नसतं ना, बरोबर ना. मग आज अंतरात नाम कधीही मुखात असावं. ते पुण्य तुमच्या वृद्धावस्थेत, शेवटच्या अवस्थेत, कारण आपल्या प्रारब्धात काय लिहिलंय, काय संकट येणारे, काय त्रास होणारे. कधी कधी आपलंच पोरग आपल्याला बिघडून बसतंय. बापाचं वैर करते एखादं पोरग, करते की नाही? आईचा करतं, कधी बहिणीचा करतं, कधी भावाचा करतं. मग जे वैर तयार होताना मग पाप असतं आणि पापामध्ये त्रास होतो. म्हणून आपल्या कुटुंबात त्रास होऊ नये, आपलं आयुष्य वाया जाऊ नये आणि आपल्या हृदयात धडकन वाढू नये म्हणून शांत मनाला करणारा फक्त हरी आहे. तुमचा पैसा शांत करतो. पैसा आला की वाटतात 1 लाख मिळाले, आता पुढच्या वर्षी शेतात 2 लाख काढायचे वाटतं की आम्हाला. 1 लाखात समाधान आहे का तुम्हाला? 1 लाखात समाधान नागपूरचं असतं. आता वाटतं नाही, त्या फलाण्याला 2 लाख आले आणि विस्ताराला 3 लाख आले, आता मला 4 लाख करायचे. त्या 1 लाखाचं समाधान गेलं मातीत, त्याचं संसार. पण जेव्हा हरीला ओळखलं, हरीला मन दिलं, हरीचं नाम मुखात आलं, तर मन शांत झालं. 10 रुपये सुद्धा बघा, काही लोक कमवतात, खातात, झोपतात. जे मजूर लोक कमवतात त्यांच्याकडे लाख नसते नाही, त्यांना पांडुरंग सांभाळतो. काल माझ्या बाजूला कोणतरी बसलं होतं, हे लागतच नाही. नामच पैसा आहे आमचा, नाही का? नामच धाने आणि ज्ञान समाधाने, चित्त चितघने आमच्या हृदयात तो भगवान आहे. त्याची आम्हाला जाणे, आम्ही श्रीमंत आहेत, कारण आमच्यापाशी भगवंताची भक्ती आहे, आमच्यापाशी सत्संगती आहे, आम्हाला संतांचा आशीर्वाद आहे, आम्हाला ग्रंथाचं प्रेम आहे, आम्हाला ओवीचं ज्ञान आहे. आम्ही जगात महान आहेत, आम्ही अतिश्रीमंत आहेत, नाही का? कमवावं लागतच. धर्म अर्थ आणि काम मोक्ष 4 आपल्या आयुष्यात आहेत. धर्म पुण्यानं कमवावं, पुण्य करावं. धर्म अर्थ पैसा कमवावा, कुटुंबासाठी, लेकरा बाळासाठी, गणागतासाठी, अतिथीसाठी, देवासाठी, ब्राह्मणासाठी, गो पालनसाठी, नाना पद्धतीनं पैसा खर्च व्हावा. गाईसाठी, ब्राह्मणासाठी, संतासाठी, गणागोतासाठी, मायबापासाठी, आपल्या कुटुंबासाठी, खाण्यापिण्यासाठी. ओके, तसं ते धन खूप दुपटीने वाढतं आणि तिथं रोग राई बिमारी येत नाही आणि त्या घरातला वास्तू टाळीमाम होत नाही. त्यातले पिचर देवता कधीच त्या अडकून बसत नाही, कारण तो पैसा नाना ठिकाणी गेला. मग त्या घरातले जर अचानक लोक कोणी गेले असते, अचानक मृत्यू येतो ना, मग त्यांची वासना राहते, घरात बायकोच असते, छोटे मुलंच असतात. तर धन विशेष मार्गाला गेलं, चांगल्या कामाला गेलं,
तर आपली वास्तू देवता, आपली पितृ देवता, आपली गुरु देवता, आपली इष्ट देवता सगळे शांत पावतात, रुष्ट होत नाहीत. आणि आपलं धन जर आपणच खाल्लं भूतावनी, कुणाला काही द्यायचंच नाही. हातात 100 रुपये ठेवायचे, कधी 200 ठेवायचे, हे असते का पद्धत? नाही. आता घरात मुलगी आली तर वस्त्र पांघरून बाहेर जाऊ, हा बेटा तिला उघडी पाठवणे नाही, हातात नोट ठेवणे कधीच नाही. 100 रुपयासाठी करते, पण ती लक्ष्मी तुझ्या घरातली तशी हाकलते वय बाहेर. हा, मग ती काशी करून बी फायदा नाही, रामाचा काम फायदा नाही. नाही, जावाई, मुलगी, अतिथी, ब्राह्मण, पाहुणा रिकाम्या हाताने जाऊच नाही. घडावं हातानं, भरभरून द्यावं. ब्राह्मणांनी त्यांना वाकावं, पुरीनं हसावं, नात्यानं आपल्याकडे बघत बसावं, असं दान धर्म करावा. माझ्या पोरीलाच करते, लोकाला हाकलून देते, मरतच करंटी नाही का. मी एकीलाच करणार, झाकण ठेवणार, वरी जाणार, नीट वरी जा. जसा जसा तुम्ही वाटप करताल तसा तसा साठा वाढतो. करून बघा, करून बघा एकदा. निखळ मनानं देत राहावं, मन स्वच्छ असावं, देहाचं भान सुटावं, भगवंताला प्रेम जटावं, संताचं ज्ञान हृदयात पेरावं, आणि जाताना त्या ईश्वराला भाक मारावं, त्यांना हाताला हात घेऊन घेऊन जावं. जायचं तर आहेच की, करायचं येतो. ऋषी गेले, मुनी गेले, राम गेले, कृष्ण गेले, तू कुठला? झाडचा पाला पत्ती, तू कोण? म्हणून आपलं जीवन फक्त असं बोट भरून नाही शुद्ध होत. आचरणात उतरावं हरिपाठ. मग हे म्हणले माऊली, वेद शास्त्र पुराण सुपीचे वचन एक नारायण सार जपा. नारायणाला जप करा, नारायण नारायण नारायण, राम 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 राम, हरी 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 हरी, वासुदेव हरी हरी. हे सगळ्यातून सार काय काढला? हरी. एका दुधाचं दही होत, लोणी होत, तूप होत, ताक होत, पनीर होत की नाही? पण त्याच्यातला सार म्हणजे तूप आहे, पनीर म्हणजे सार नाही, ताक म्हणजे सार नाही. पण तुपाच्या एका एका कणात, हे जे दुधाचा एका एका कणात तुपाचा अंश असतो आणि तो अग्नीने वरी येतो, तेव्हा त्याचं लोणी होत. तसं जगात त्याचा अंश असतो, तो ज्ञानानं वरी येतो, तेव्हा ब्रह्मज्ञान बोलतं. काढायला अग्नी लागतो. तसं जगतामध्ये कणा कणा कण हृदयात वासुदेव आहे, त्याला वरी काढायला संत आणि शास्त्र लागतं. बरोबर आहे ना? मग ही भाषा कळते ह्या लोकांना. आता पुढचा ऐका. जप तप कर्म, 3 शब्द. आधी जप कर मी सांगितलं, हरीचा, नारायणाचा, वासुदेवाचा. काय ते जप कर, संसारा प्रारंभ कर, घंटाभर तरी नाम कर, आणि 23 घंटे संसार कर. 1 घंटा अर्धी घंटा मला दे, आणि 23 घंटे तुला दे. काय चुकलं देवाचं? देवाचं काय चुकलं? हरी हरी मन, आणि बाहेर निघून जा कामाला. आपण ती बी म्हणत नाही, जाऊ दे, सोडून द्या. पुढचं ऐका. जप तप कर्म, हरी विना धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय. तू जप नाही केला, तप नाही केलं, कर्म चालू नाही केलं, आला कसा मातीत गेला? नाही का मातीत? शेवटी काय होते? खरं सांगा, शेवटी काय होते आपलं? ती भरायची गंदी टाकायची, बघून बी परिणाम होत नाही. सप्पंद जाऊ जाऊ काय होत नाही. तात्पुरतं घरी येऊस तर बरं तितकं वाटतं, काय खरं नाही, काय खरं नाही. पुन्हा अंगावर पाणी पडले की तर तर निघालं. बरोबर आहे की नाही? म्हणून जप
तपकर्म हरिवीन धर्म वावघात श्रम व्यर्थ जाय. जर बाकीचं काय केलं हे तीन नाही केलं तू व्यर्थ आला आणि व्यर्थ मेला. चला पुढचा आता. हरिपाठी गेले ते निवांत ठेले भ्रमरा गुंतले सुमन कणके. जसं कमळाच्या फुलामध्ये भुंगा गुंतून बसतो, सुगंधात लुप्त होतो, तसं हरीमध्ये मन गेल्यावर तिथं शांत होतो, तिथं अडकून राहतो, तिथं गुंग होतो हरीमध्ये. भ्रमर गुंग झाला कमळामध्ये आणि हे मन झालं हरीमध्ये गुंग. काय हरिपाठ आहे सुमन कणके. बापरे. हरिपाठी गेले ते निवांतच ठेले. हरी प्रसंग गेले, हरीला आवाज दिला आणि हरीला ओळखलं. ते शांत झाले, निभ्रांत झाले, भ्रांतीतून बाहेर आले, हरिरूप झाले. त्या हरीनं जवळ घेतलं आणि हरिपाठाचं ज्ञान त्याच्या बुद्धीत आलं. तो जीव हरिरूप झाला, हरिमुखे म्हणा. किती छान चिंतन आहे. हरिपाठ पण किती गोड आहे. कळाल्यावर का न कळाल्या न कळाल्या आई कळाली नाही त्या मुलाला काही अर्थ नाही. मुलाला आई कळाली नाही ते मुलगा जन्मून काही कामाचा नाही. गुरु कळाले नाही आपल्या जीवनाचा काही अर्थ नाही. शास्त्र कळालं नाही बुद्धीला किंमत नाही. नाम घेतलं नाही वाणीला किंमत नाही. ज्ञान झालं नाही आयुष्याला किंमत नाही. धन दिलं नाही कुणाला तुझ्या हाताला पण किंमत नाही. स्वतःच खात गप्पा गप्प देतच नाही कुणाला. तोंड सगळ्यात बाहेर द्यावा. अशी वासना असावी. गप्पा गप चोरून ठेवती बाई कपाटात राहावं अशी वासना असावी. घेणं म्हणजे पाप आहे बेटा आणि देणं म्हणजे अधिकार आहे. भाग्य द्यायला भाग्य लागतं. कळायला अति भाग्य लागतं आणि परमात्म्याचं मिलन बुद्धीला व्हायला मोक्ष लागतो. मोक्ष द्यायला संत लागते आणि मोक्ष प्रगटायला ग्रंथ लागते आणि मोक्षाची प्राप्ती व्हायला सतसंग लागतो. ओके मग थांबू आता. असं महत्व काय आहे? हरी म्हणण्याने मुख काय आहे? हरीचं नाम घेण्यानं अंतःकरण काय आहे? हा हरी हरी म्हणताना आयुष्य काय आहे? हे अन्य स्थिती तयार होती. आपल्या भोवताली वलय तयार होत. तेव्हा कुठला संकट, कुठला ऍक्सिडेंट, कुठला धोका काहीच होत नाही. कारण हरीचं वलय सोबत आहे. हरीचं नाम मुखात आहे. हरीचं ज्ञान हृदयात आहे. पण हरीचं ज्ञान घ्यायला संत लागतात. हरीचं नाम घ्यायला पुण्य लागतं आणि हरी ओळखायला ग्रंथ लागतो. नाना रूपाने भगवंत देतो आपल्याला. तुम्ही सांगा आपल्या घरात संतती येते, संपत्ती येते. मग त्या हरीने दिली ना. मुलगा छान येतो, मुलगी छान, घरात त्याने सगळं दिलं. संतती दिली, संपत्ती दिली, घरात प्रेम दिलं, सोबत आई बाबा दिले. त्या घराला स्वर्ग म्हणायला हरकत नाही. सोबत आई बाबा मला स्वर्ग नाही का? तीर्थ आहे ते. त्यांची सेवा करती. भक्त पुंडलिकाला का म्हणून ठेवलं पायरीला? आंबेवरायला प्रतीक आहे ना अजून. त्याच्या दर्शन घेतल्याशिवाय पुढे यायचं नाही म्हणले पांडुरंग. लोक काय तर पायरी दर्शन करून वारी करतात. गर्दी असली ना पायरीला हात लावतात, कळसाला बघतात, निघून जातात. कारण वारीमध्ये कळस आणि पायरीमध्ये असतात. हे लक्षात ठेवा. ते म्हणतात माझे भक्त एवढे कसे येतील? मी वरी येतो कळसावर आणि पायरी होत आहेच भक्ताच्या रूपानं. देव कळसावर जातात आणि दर्शन घेतलं की भगवंताला आशीर्वाद देतात. भक्त मग आशीर्वाद देतात. कारण लाखो लोक जसं एका होतच नाही. 10 लाख लोकांचं नाही होत. त्याच्या दरबारात पाऊल टाकला वारी झाली. म्हणून आपलं आराध्य पंढरपूर आहे. वारकऱ्याचा प्राण पंढरपूर आहे. वारकऱ्याचं ज्ञान पंढरपूर आहे. वारकऱ्याचा विश्वास पंढरपूर आहे. वारकऱ्याचा श्वास पंढरपूर आहे. बघा तुम्ही दिंड्या येतात ना कशा येतात पंढरपुरात. बसा बसा कसं घुसते कसे बाहेर निघते. बाबा बाबा आणि काय शेतकरी जातात माझे.
दान 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 पाय पृथ्वीवर माझ्या भक्ताचे पाय लागले, पृथ्वी पण धन्य झाली, पावन झाली, पुनीत झाली. भक्ताची वाट बघायली, माझ्या पृथ्वीवर पाय टाकले वारकऱ्यानं, पृथ्वी शांत झाली. लेकरू मांडीवर आलं, आई शांत झाली. तिथं पृथ्वीवर पंढरपूरच्या वारकऱ्यानं पाऊल टाकला, हातात विना आला, मृदंग टाळ वाजला, पताका झळाळल्या, पृथ्वी शांत झाली. बरोबर आहे का चूक? तुम्ही सांगा, पंढरपूरची वारी कुणामुळे? व्यापाऱ्यामुळे, आमच्या कोमट्या बामणाच्या, इंडियन लोकांच्या. इंडियन लोक शिकवी नाचताय, संप्रदाय सांभाळा वारकऱ्यानं नाही. भक्ती मार्ग कधीच संपणार नाही. म्हणून बळीराजाला पहिल्यांदा वंदन. शेतात कष्ट बी, वारी बी, टाळ बी, मृदंग बी आणि पताका बी. म्हणून तो पाऊस पडतो, तुमच्या शेतात अन्न पिकतो, तुमच्या घरात राशीच्या ठप्प्या देतो, तेव्हा जग खात. तुमच्याकडे ठप्पे देते, जगाला अन्न नाही. चुकलं का माझा अमर? सांगा ना. धान्याची रास टाकतो बद बद बद. माझा भाऊ म्हणतो, अगं शेतकऱ्याला नाही पिकला तर माती खाता का? हा वाळू. धान्यच नाही पिकलं तर खाता काय? बरोबर आहे ना? काल आपण त्या अंगूरचा मळा बघितला, मला कसं उलागलं. द्यावा आणि प्रेमच घ्यावं, देत राहावं, काही कसं बघत राहा, पण प्रेम देत राहावं, दान करीत चलावं, ज्ञान संपादन करावं, ना मुखात यावं आणि सतत अशा लोकात राहावं. हे भगवंतानं माझं करावं नको का? गावात ज्ञानाची गंगा महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ करावा, संसार करू नये असं आम्ही सांगत नाही, पण संसार करता करता परमार्थाचा पण लाभ घ्यावा. संतांचा आशीर्वाद हवा, शास्त्रावर प्रेम हवं, हरिपाठ हृदयात हवा, ज्ञान बुद्धीत यावं आणि असं करता करता देहाला सोडावं आणि मन भगवंताच्या पायावर एक व्हावं. त्याला परमार्थ असं नाव द्यावं. तर बाकीचं काय खरं नाही. श्वास बंद होताना त्या ईश्वरानं तुमच्याकडे यावं. यमानं नाही, यमानं नाही. ऐका, एक मिनिट, आपण पुढचा दोन शब्द घेऊ. परमला गुंतले सुमणे करते, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शास्त्र. ज्ञानोबाने मंत्र काय दिला? हरी हरी. ज्ञानदेवी मंत्र देवी म्हटलंय, ज्ञानदेव म्हटलंय, ज्ञान देवी का म्हटलंय? का म्हटलं देवी? ती शक्ती ज्ञानाची आहे, ती आई आहे, माऊली आहे, म्हणून ती देवी आहे. म्हणून ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यम कुळ गोत्र वर्जिले. त्याला यम येत नाही, त्या देहाचं भान राहत नाही आणि तो भक्त भगवंतापासून दूर होत नाही. त्याला म्हणायचं हरिपाठी गेले ते निवांत चटेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. जो हरिपाठाकडे गेला, हरी हरी म्हणला, नुसतं म्हणून जमत नाही. हरी रूप व्हावं आणि हरीला ओळखावं आणि हरी 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 म्हणत श्वासाला खर्च करावे. एकदा हरिपाठ म्हणला की बेकार पाप करायला मोकळी मोकार, भांडायला मोकार बाई. हरिपाठ वाचला की काय भांडते काय मग लोकांना? आता असं म्हटलं का हरिपाठ म्हणले की कसं वागायला? तेच करायचं. हरिपाठ वाचून दे, हरिपाठ वाचून द्वैत राहावं म्हणा, हरिपाठ वाचून संसाराची हवा असावी, हरिपाठ वाचून देहभान ठेवावं, हरिपाठ वाचून वासना उत्पन्न व्हावी, हरिपाठ वाचून मन विषयाकडे जावं आणि हरिपाठ वाचून जगताला सत्यत्व द्यावं. सगळं चुकीचं आहे. हरिपाठ तुला कळाला नाही, बस गपचूप. कसं भेटलं का वाईट वागायला? हरिपाठ वाचला तर द्वेष टाकला, हरिपाठ वाचला तर जगाला प्रेम दिलं, हरिपाठ वाचला क्रोधाला थांबवलं, हरिपाठ वाचला द्वैताला टाकून दिलं, हरिपाठ वाचला हरिनामन दिलं, हरिपाठ वाचला हृदय हरिरूप केलं. त्याला म्हणा हरिपाठ. टर टर वाचतील फर फर बोलती प्रमाण सुतीचे वचन एक नारायण सार जप.
मग वेदाचं काय घेतलंय तर माऊली वेद का म्हणले? वेदशास्त्र प्रमाण वेदात प्रमाण दिले की तो हरी म्हणजे कसा आहे हे अद्वैताने सांगितलंय. तो अद्वैत म्हणजे एक आहे, तो तुझ्या आत आहे, जगतात व्यापक आहे, सगळ्या विश्वामध्ये प्रगट आहे, फुलात आहे, फळात आहे, माणसाच्या रूपानं आहे, विलेच्या रूपानं आहे, फळाच्या रूपानं आहे. तो हरी आहे, तो तुझं रूप आहे, तुझ्या जवळ आहे, त्याचा संबंध आहे. तू संबंध देहाचा केला, नरकात गेली. काही चूक बोलत नाही आमचं व्यासपीठ, कधी चूक बोलणार नाही. कारण तो हरी म्हणजे व्यापक हरी, एक हरीचं रूप आहे. नावाने एक आहेत पण हरी एक आहे. जसं मुलगा आला घरात 12 वर्षानं, काय आनंद झाला, काय आनंद झाला. वंशाचा दिवा आला. दिवा कशाचा आला? वंशाचा. त्यानं घरा लागून म्हणजे बरं झालं. संपत नाही, दळ्यात जिंकून टाकले खटाखट खटाखट. काय दिवा कामाचा सांगा. आला की भूतच निघालं. नीट वागणं, नीट बोलणं. कशाला असा दिवा असला? दिवस लगत असला ते ज्ञानाचा दिवा. मग अरे का खोटे ते दिवा इथेच नाही, त्याला तेल लागतच नाही, तिथं अंधार राहतच नाही, तिथं दिवस संपतच नाही आणि सुख बाजूला जातच नाही. तो ज्ञानाचा दिवा, ज्ञान दीपक. ज्या कुळामध्ये ज्ञानी महात्मा जन्माला, ज्यानं ज्ञान घेतलं, ज्याने भक्ती केली, पंढरपूरची वारी झाली, दारात पंगत आली, शेकडो लोक जेवले, 1000 लोक जेवले. त्या घराला कुळाला पांडुरंग सांभाळते. आपल्याला सांभाळायची गरज कोण सांभाळते? पांडुरंग. मग त्याचं नाव आहे घरात आमच्या, त्याचे चिंतन आहे, त्याची पंगत आहे. हरी धावून येते. हरी काय येतो? पळत पळत येते. अरे बाप्पा, माझ्या नावानं पंगत आहे, माझ्यासाठी खर्च आहे, द्या त्याला अफाट संपत्ती. हरिनामाचे शस्त्र यम कुळ गोत्र वर्जे. यम आणि कुळ गोत्र, पुन्हा जन्म नाही, पुन्हा गोत्र नाही, कुळात यायचं नाही. आणि हरी आपल्याला बाजूला करत नाही, आपल्या जवळ ठेवून घेतो. जन्म नाही, मृत्यू नाही, पाप नाही, पुण्य नाही, उपाधी नाही, व्यवहार नाही, वासना नाही, विषय नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, जाणं नाही, येणं नाही, त्याला म्हणतात मोक्ष. यम कुळ गोत्र वर्षेले पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जगतुकाराम महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंगबली की जय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मिया पराधीना, मिया पराधीना. सर्वांना जय.